मित्रांनो सर्वांना नमस्कार। बघा, महाराष्ट्र पोलीस भरती विषयी आपण एक 8-10 दिवस झाले व्हिडिओ केला नाही, कारण अपडेट आली नव्हती। आता आज अपडेट आलेली आहे। त्या अपडेटमुळे तुम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे। बघा, महाराष्ट्र पोलीस भरती ही 24 मध्ये पूर्ण झालेली आहे आणि काही जिल्ह्याची या महिन्यामध्ये झाली पूर्ण, मुंबईची वगैरे। आता जे नवीन पोलीस भरती होती ती नवीन भरती ही मार्च मध्ये सुरुवात होणार आहे, अशा अपडेट्स ह्या मागच्या महिन्यामध्ये आम्हास मिळाल्या होत्या। आता नेमकी माहिती कुठली आहे बघा, आज विधान भवनामध्ये जे अधिवेशन होतं त्यामध्ये पोलीस भरतीविषयी मुद्दा मांडला गेला। आज ह्या 8 दिवसामध्ये तो मुद्दा मांडलाच नव्हता, हा मुद्दा आज मांडला गेला। आता यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो मी। पहिली गोष्ट बघा, निवडणुकीच्या अगोदर शासनाने एक गोष्ट सांगितली होती की महाराष्ट्रामध्ये महिला सक्षमीकरणासाठी अंमली पदार्थ टास्क फोर्स साठी सायबर सेल साठी अतिरिक्त ताण वाढल्यामुळे महिलांसाठी 25,000ची भरती ही काढणार आहोत। हे त्यांचं मॅनिफेस्टो होता निवडणुकीच्या अगोदरचा, की पोलीस मध्ये एक अतिरिक्त 25,000 ही भरती ही महिलांची काढणार आहोत, त्यांचा मॅनिफेस्टो हा होता। मग आता याविषयी पण बोललं गेलंय आजच्या अधिवेशनामध्ये, आणि एकूण 56,984 पद हे रिक्त आहेत मित्रांनो महाराष्ट्र डिपार्टमेंट मध्ये पोलीस। कारण लोकसंख्येनुसार संख्या ही पोलीस स्टेशनची असते आणि लोकसंख्येनुसार संख्या ही पोलिसांची असते। आता सध्या 1071 काहीतरीच्या मागे एक पोलीस कर्मचारी आहे। मग अशा वेळेस सामाजिक सुरक्षा, सामाजिक सलोखा असेल, जे पोलिसांचं ब्रीद आहे, खरं निग्रह आहे, संरक्षण आहे, हे साध्य होतंय का? किंवा गुन्हेगारी किती वाढलेली आहे? मग कारण काय? याला सगळ्याला एकच कारण आहे, ते म्हणजे पोलिसांचं अपुरं हे मनुष्यबळ। आता हाच मुद्दा विधान भवनामध्ये उचलून धरला होता आणि तो जो व्हिडिओ आहे तुम्हाला मी व्हिडिओ शेवटला लावून देईन, नेमकं विधान भवनामध्ये आज काय झालं ते। पण त्या मुद्द्यामध्ये 56,984 पद त्यांनी सांगितलेलं रिक्त पदाचं। आता हे 56,984 पद एकत्रित भरणं तर शक्य नाही। तुम्हाला मी पाठीमागे बोललो होतो ही भरती होणार आहे, भरती ही 12,000 प्लसच असणार आहे। काही युट्यूब वाले बोलले होते की भरती एवढी मोठी होऊ शकत नाही, 8-9,000ची भरती होईल, पण तुम्हाला मी अजून सांगतो भरती ही 12,000 प्लस होणारच। रिक्त पद भरपूर आहेत आणि पद भरणंच आहे। हा झाला मुद्दा विधान भवनातला। पण यापूर्वी मित्रांनो जी गोष्ट घडली होती बघा, कोर्टानं हे राज्य शासनाला फटकारलंय, डिपार्टमेंटला फटकारलंय। आता नवीन भरतीविषयी तुमची आताची प्रोग्रेस काय आहे, कुठपर्यंत प्रोसेस आली आहे याविषयी फटकारला। त्यावेळेस डिपार्टमेंटनं तो अहवाल सादर केला राज्य सरकारला, म्हणजे पोलीस खात्यानं अहवाल बनवून तो अहवाल रिक्त जागेचा पूर्ण अहवाल जमा करून एकत्रित करून तो त्यांनी हँड ओव्हर केलाय राज्य शासनाला। आता राज्य शासनाचं वित्त विभाग आणि गृह विभाग हे निर्णय घेऊन हे जी बाकीची पुढली प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करतील, ठीक आहे। पण एक मध्ये असंही कळलं गोष्ट की सगळी प्रक्रिया ही सध्या ओके आहे, जेव्हा अधिवेशन संपून जाईल त्यावेळेस भरतीचे ऍड येतील असंही मध्ये बातम्या आल्या होत्या। हा झाला मुद्दा भरती विषयीचा। आणि त्यामध्ये अजून एक मुद्दा असा होता की पावसाळ्यामध्ये भरती प्रक्रिया घेऊ नका, कारण पावसाळ्यामध्ये मुलांचे हाल होतात आणि त्याची तुम्ही भरती प्रक्रिया घेऊ नका असंही रोहित पवारांना या ठिकाणी त्यांनी मांडलेला मुद्दा आहे विधानसभेमध्ये आजचाच, की भरती ही पावसाळ्यानंतर घ्या। आता एकूणच हे गोष्टी बघितल्या तर कोर्टात तात्काळ भरती घ्यायची, पण कोर्टानं 28 एप्रिल पर्यंत तारीख वाढवून दिली आहे राज्य शासनाला, डिपार्टमेंटला। तुम्ही 28 एप्रिल पर्यंत तुम्ही काय ती माहिती पुरवा, म्हणजे 28 एप्रिलला तरी माहिती मागवली आहे, परत मे महिना परत जून महिना पावसाळा चालू होतो। मग ही भरती प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होईल हा एक मोठा विषय असतो। पण नेमकी आता ही जी काही प्रक्रिया आहे पुढली विधानसभेच्या नंतर कळणार आहे आपल्याला, की तात्काळ भरती प्रक्रिया सुरू होते, मार्च मध्ये सुरुवात होईल फॉर्मला, पुढल्या महिन्यामध्ये की भरती प्रक्रिया ही दिवाळीच्या आसपास चालू होईल। कारण मध्ये पावसाळा होतो 4-5 महिने आणि परत ह्या कडक उन्हाळा असतो मेचा, त्यामुळे भरती प्रक्रिया माझ्या मते ही भरती सप्टेंबर पर्यंत चालू व्हायला पाहिजे। पण आता नेमकं शासनाचा निर्णय काय होतो तोही महत्त्वाचा असतो पाहणं। बघूया काय होतं नेमकं भरती प्रक्रिया
कधी हो, पण तुम्हाला तयारी चालू ठेवायची, त्यामुळे त्यामुळे तुम्हाला कमी जास्त करायचं, तयारी चांगली चालू ठेवा. ग्राउंड लेखी वगैरे टाइम टेबल बनवून अभ्यासाला लागा. आपले तुम्ही मागचे जाऊन व्हिडिओ बघून घ्या, मागच्या वर्षीचे व्हिडिओ 2024चे, 23चे, 19चे, 20चे. त्यात तुम्हाला संपूर्ण गायडन्स केलेलं आहे ग्राउंडविषयी, लेखीविषयीचं. त्यामुळं फालतू कमेंटमध्ये वेळ घालण्यापेक्षा थोडंसं लक्ष स्वतःकडे द्या. ठीक आहे. आता व्हिडिओ ज्या लोकांना माहिती हवी आहे त्यापर्यंत तुम्ही व्हिडिओ पोहोचवायचं काम करा. ठीक आहे.